संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या नसरापूर प्रकरणात अखेर न्यायालयानं ऐतिहासिक निर्णय दिला आहे. अवघ्या 59 दिवसात खटल्याचा निकाल लागला आणि पीडित कुटुंबियांसह संपूर्ण राज्याला अपेक्षित असलेलाच निर्णय न्यायालयानं सुनावला. पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयानं आरोपी भीमराव कांबळे याला मरेपर्यंत फाशी अशी शिक्षा सुनावली. मग न्यायालयात नेमकं काय घडलं? हे प्रकरण रेअरेस्ट ऑफ रेअर कसं ठरलं? आणि अवघ्या 59 दिवसात हा खटला निकालापर्यंत कसा पोहोचला? चला सविस्तर जाणून घेऊया. 25 जून रोजी न्यायालयानं आरोपी भीमराव कांबळे याला दोषी ठरवलं. त्यानंतर 29 जून रोजी शिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. निकालाच्या दिवशी न्यायालय परिसरात मोठी गर्दी झाली होती. पीडितेचं कुटुंब, नागरिक आणि अनेक जण निकाल ऐकण्यासाठी न्यायालयात उपस्थित होते. निकाल वाचताना विशेष न्यायाधीश S.R. सारुंखे यांनी अनेक महत्त्वाची निरीक्षणं नोंदवली. त्यांनी सांगितलं की विशेष सरकारी वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाचे 12 महत्त्वाचे निर्णय न्यायालयासमोर सादर केले होते. यापैकी अनेक प्रकरणांमध्ये मृत्यूदंड कायम ठेवण्यात आला होता. त्या निर्णयांमध्ये गुन्ह्याची क्रूरता, समाजावर होणारा परिणाम आणि पीडितेची असहाय्यता या बाबींना विशेष महत्त्व देण्यात आलं होतं. न्यायालयाने विचारलेला सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता, हे प्रकरण रेअरेस्ट ऑफ रेअर आहे का? सर्व पुरावे, साक्षी आणि परिस्थितीजन्य घटनांचा विचार केल्यानंतर न्यायालयाने स्पष्ट केलं की होय, हे प्रकरण रेअरेस्ट ऑफ रेअर या श्रेणीतच मोडतं. न्यायालयाच्या निरीक्षणानुसार आरोपीने अत्यंत शांतपणे आणि पूर्वनियोजन करून हा गुन्हा केला. पीडिता पूर्णपणे असहाय्य होती. तिच्या हत्येनंतरही आरोपीने तिच्यावर अत्याचार सुरूच ठेवले. हे कृत्य केवळ क्रूर नव्हतं, तर संपूर्ण समाजाला हादरवणारं होतं. न्यायालयाने आरोपीच्या पूर्वीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचीही गंभीर दखल घेतली. याआधीही त्याच्यावर महिलांशी गैरवर्तनाचे आरोप होते. एका वृद्ध महिलेवर हल्ला केल्याची नोंद होती, तर स्वतःच्या कुटुंबातील अल्पवयीन मुलीशीही गैरवर्तन केल्याची माहिती न्यायालयासमोर ठेवण्यात आली. या सर्व बाबी लक्षात घेऊन न्यायालयाने निरीक्षण नोंदवलं की आरोपी सुधारण्याच्या पलीकडे गेला आहे. त्यानंतर न्यायाधीशांनी अत्यंत भावनिक शब्दात निर्णय सुनावला. ते म्हणाले, पीडित मुलीने सहन केलेल्या वेदना आणि तिच्या कुटुंबाने भोगलेलं दुःख याची न्यायालयाला पूर्ण जाणीव आहे. म्हणूनच आरोपी भीमराव कांबळे याला मरेपर्यंत फाशी अशी शिक्षा सुनावण्यात येत आहे. यानंतर न्यायाधीशांनी आरोपीकडे पाहत स्पष्ट शब्दात म्हटलं, तुला फासावर चढावं लागेल. हे शब्द ऐकताच संपूर्ण न्यायालय काही क्षण स्तब्ध झालं. पीडित कुटुंबियांच्या डोळ्यांत अश्रू होते, पण त्या अश्रूंमध्ये न्याय मिळाल्याचं समाधानही होतं. या शिक्षेमागे सरकारी पक्षाचा युक्तिवादही तितकाच महत्त्वाचा ठरला. विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट अजय मिसर आणि पीडित कुटुंबाचे वकील यांनी न्यायालयात सांगितलं, आरोपीला कोणताही पश्चाताप नाही. त्यानं पीडितेवर तब्बल 18 जखमा केल्या. सुमारे 39 मिनिटे तो तिच्यावर अमानुष अत्याचार करत होता. हा गुन्हा केवळ वासना पूर्ण करण्यासाठी करण्यात आला. अशा गुन्हेगाराला दयेचा कोणताही अधिकार नाही. समाजात कायद्याबद्दल विश्वास निर्माण करायचा असेल तर कठोरात कठोर शिक्षा होणं आवश्यक आहे. न्यायालयानं हा युक्तिवाद ग्राह्य धरला आणि मृत्यूदंडच योग्य शिक्षा असल्याचं स्पष्ट केलं. या खटल्यातील आणखी एक विशेष बाब म्हणजे अवघ्या 59 दिवसात संपूर्ण न्यायप्रक्रिया पूर्ण झाली. 1 मे 2026 रोजी नसरापूर येथे ही घटना घडली. 2 मे रोजी आरोपीला अटक करण्यात आली. पोस्टमॉर्टम, DNA, फॉरेन्सिक तपास, CCTV फुटेज, साक्षीदारांचे जबाब विक्रमी वेगाने गोळा करण्यात आले. फक्त 15 दिवसात पोलिसांनी तब्बल 1200 पानांचं दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलं. त्यानंतर न्यायालयाने तातडीने आरोप निश्चित केले. 29 मे रोजी पहिल्या साक्षीदाराचा जबाब नोंदवण्यात आला. 18 जूनपर्यंत तब्बल 55 साक्षीदारांची साक्ष पूर्ण झाली. 19 जून रोजी आरोपीचा जबाब नोंदवण्यात आला.
20 जून रोजी अंतिम युक्तिवाद झाला. 25 जून रोजी आरोपी दोषी ठरला आणि 29 जून रोजी शिक्षा जाहीर झाली. या संपूर्ण तपासात पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. घटनास्थळावरील प्रत्येक पुरावा, CCTV, DNA, सायबर तपास आणि परिस्थितीजन्य पुरावे अत्यंत काटेकोरपणे न्यायालयासमोर मांडण्यात आले. इतकंच नाही, आरोपीला घटनास्थळी नेऊन गुन्ह्याची पुनर्रचना करण्यात आली. काही पुरावे गोळा करण्यासाठी व्हिडिओ कॉलचाही वापर करण्यात आला. घटनास्थळीशी सापडलेल्या गाठीशेवपासून ते ती विकणाऱ्या दुकानापर्यंत पोलिसांनी पुराव्यांची साखळी जोडली. या खटल्यात न्यायालयानंही तितकीच तत्परता दाखवली. विशेष न्यायाधीश SR साळुंखे यांनी स्वतःची उन्हाळी सुट्टी रद्द केली. न्यायालयीन कर्मचाऱ्यांनीही सलग काम केलं. पुणे बार असोसिएशननंही पूर्ण सहकार्य केलं. यामुळे खटल्याची सुनावणी जवळपास दररोज झाली. निकाल सुनावल्यानंतर न्यायाधीशांनी तपास यंत्रणा, फॉरेन्सिक तज्ज्ञ, डॉक्टर, सायबर तज्ज्ञ आणि सरकारी वकिलांचं विशेष कौतुक केलं. त्यांच्या मते यंत्रणांनी अत्यंत प्रामाणिकपणे आणि वेगाने काम केल्यामुळेच एवढ्या कमी कालावधीत न्याय मिळू शकला. अखेर नसरापूर प्रकरणात न्यायालयाने दिलेला हा निर्णय केवळ एका आरोपीला शिक्षा देणारा नाही, तर समाजाला स्पष्ट संदेश देणारा आहे. महिलांविरुद्धचे अमानुष गुन्हे सहन केले जाणार नाहीत आणि अशा गुन्ह्यांना कायद्याने कठोरात कठोर उत्तर दिलं जाईल. निकालानंतर पीडित कुटुंबियांच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू त्यांना मिळालेल्या न्यायाची साक्ष देत होते.